नमस्कार प्रेक्षकांनो, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता अपूर्वाला हॉस्पिटलमध्ये आणलेले असते. तिच्यावरती ट्रीटमेंट सुरू असते. सगळेजण बाहेर टेन्शनमध्ये असतात. तेवढ्यातच इथे डॉक्टर आल्यानंतर आकाश विचारतो की डॉक्टर काय झालं, कशी आहे अपूर्वा? तेव्हा डॉक्टर म्हणतात की शी इज नो मोर. तेव्हा इथे बलदेवला खूप मोठा धक्का बसतो. तो म्हणतो काय, पण हे कसं शक्य आहे? तेव्हा डॉक्टर म्हणतात की तुम्ही त्यांना इथे आणायच्या आधीच त्यांचा जीव गेला होता. तेव्हा प्रेक्षकांनो, सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. बलदेवला तर खूप मोठा धक्का बसतो. इथे आता बलदेव खूप जास्त हमशा रडायला लागतो. तेव्हा इथे भूमी आणि आकाश दोघेजण आता बलदेवला सांभाळत असतात. तर प्रेक्षकांनो, इथे सुद्धा आता भूमी आणि आकाश यांनाच आता गुन्हेगार ठरवलं जात असतं. अपूर्वाला रागेने पटवर्धनने गोळी मारलेली असते. पण आता असा गैरसमज झालेला असतो की अपूर्वाला भूमी आणि आकाश यांनी गोळी मारलेली आहे. म्हणजे इथे सुद्धा आता अपूर्वाच्या बलिदानाच्या मागे सुद्धा इथे भूमी आकाशला गुन्हेगार ठरवून सगळेजण मोकळे झालेले असतात. ही अपूर्वा मेली तरी नसती तरी निदान तिने त्यांना निर्दोष तरी सिद्ध केलं असतं. कारण भूमी आकाशला अडकवण्यामागे सगळ्यात मोठा हात जर कुणाचा असेल तर तो अपूर्वाचाच होता. बदल्याची भावना मनामध्ये ठेवून ती त्या ठिकाणी आली होती भूमी आकाशला उद्ध्वस्त करण्यासाठी, आणि त्यामुळेच तिने भूमी आकाशला जेलमध्ये पाठवलं होतं. इतकं सांगूनसुद्धा की रागिनी पटवर्धन जिवंत आहे, तरी तिने सुडाच्या भावनेमध्ये त्यांचं काहीसुद्धा ऐकून घेतलं नाही. आणि जेव्हा कळलं सत्य तेव्हा त्या ठिकाणी आली आणि इथे क्षितिजाचा आणि भूमीचा जीव वाचवत असताना तिचा जीव गेला. पण पुन्हा तिने इथे भूमी आकाशला संकटामध्येच टाकलं. जीव तर वाचवला, पण त्याचा फायदा तरी काय? कारण ते निर्दोष असतानासुद्धा ते निर्दोष सिद्ध झालेले नाही आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे भूमी आकाश आता बलदेवला आधार देत असतात, त्याला शांत करत असतात. तेव्हा एक नर्स तिथून जात असतात. नर्सला आठवतं भूमी आकाशला बघितल्यानंतर की हे दोघे जण तर जेलमधून पळालेले आहेत. कारण तिने बातम्यांना बघितलेलं असतं की अपूर्वा पुरोहित यांचा आता जीव गेलेला आहे आणि त्यांना मारण्याच्या मागे इथे भूमी महाजन आणि आकाश महाजन यांचा हात आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमीला आठवत असतं की कशा पद्धतीने रागिनी पटवर्धनने गोळी झाडली होती आणि ती गोळी भूमी किंवा क्षितिजा या दोघींना लागली असती, ती गोळी अपूर्वाने स्वतःवरती झेललेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, तिथे अथर्व आणि मानसी दोघेजण येतात. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की म्हणू, हे सगळं माझ्यामुळे झाले ना? हो, हे सगळं माझ्यामुळेच झाले. कारण का बघ ना, स्टार्टिंगला सुद्धा जेव्हा अपूर्वा आली होती तिने क्षितिजाचा जीव वाचवला होता आणि आतासुद्धा तिने माझा जीव वाचवला गं. नाहीतर ती गोळी मला किंवा क्षितिजाला लागली असती. मला खूप जास्त वाईट वाटतंय की हे सगळं आमच्यामुळे झालं. आपण सगळेजण इथे अपूर्वाला ओळखण्यात चुकलो. ती आपल्याबरोबर जे काही वागली ते सुडाच्या भावनेने वागली होती, पण मनातून ती खरंच खूप चांगली होती. तेव्हा आकाश म्हणत असतो की भूमी, तू शांत हो. अगं, ही वेळ आपल्याला स्वतःला दोष देण्याची नाही आहे, तर ही वेळ आहे रागिनी पटवर्धनला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून देण्याची. कारण तिनेच अपूर्वावरती गोळी चालवलेली आहे. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, हे बघ बलदेव, जे काही झालं ते खूपच वाईट झालं, पण प्लीज तू स्वतःला सावर हा, तू स्वतःकडे लक्ष दे. तेव्हा भूमी म्हणत असते की हे सगळं आमच्यामुळे झाले दादा. आमच्यामुळे अजून किती लोकांना त्यांचा जीव गमवावा लागणार आहे, खरंच मला काही कळत नाही आहे. रागिनी पटवर्धन आपल्या इथे आयुष्याला लागलेला असा ग्रहण आहे ना, तो कधी बाजूला होणार आहे, खरंच काही कळत नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, बलदेव इथे रडत असतो आणि जी नर्स आहे तिने पोलिसांना फोन करून सांगितलेलं असतं की आकाश महाजन आणि भूमी महाजन आमच्या इथे आता हॉस्पिटलमध्ये आहेत. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, पोलीस आता तिथून येताना दिसतात. तेव्हा अथर्व म्हणत असतो, आकाश, अरे पोलीस इथे आलेत. कदाचित ते पोलीस तुम्हाला दोघांना अरेस्ट करायला आलेत. तुम्ही दोघेजणं काय करताय? तेव्हा आकाश म्हणत असतो की हे बघ, आम्हाला इथून जावं लागणार आहे. आपल्याला इथून थांबून जमणार नाही आहे भूमी, तुला कळतंय का? अगं, इथे जर थांबलो तर रागिनी पटवर्धनला कसं काय शोधायचं? आपल्याला इथून जावं लागणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, अपूर्वाने हे जे काही बलिदान दिलंय ना, ते आपल्यासाठी दिले. आपण ते वाया जाऊ द्यायचं नाही. आपण तिला न्याय मिळवून द्यायचा. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाश म्हणत असतो की आपल्याला निघायला हवं. पोलीस तर आता येतच असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, मानसी म्हणत असते की अपूर्वा ताईंना ओळखण्यात आपण चुकलो.
त्या मनाने खूप चांगल्या होत्या. त्या इथे आल्या होत्या खरं तर आपल्याला इथे सुडाने पेटवून देण्यासाठी, सुडाच्या भावनेने आल्या होत्या. पण शेवटीला इथे त्यांचं खरं रूप आपल्यासमोर आलंच ना. सत्य समजल्यानंतर त्यांनी स्वतःच्या जीवाची सुद्धा पर्वा केली नाही. तेवढ्यातच तिथे आता पोलीस आतमध्ये आलेले असतात आणि त्यानंतर प्रेक्षकांनो नर्स आता पोलिसांना दाखवते की तिथे भूमी आकाश बसलेले आहेत. अथर्वचं लक्ष जातं. अथर्व म्हणतो, आकाश चल पोलीस आले. तेव्हा इथे आकाश म्हणतो, अथर्व तू बलदेवची काळजी घ्या, बलदेवला सांभाळ. आणि तेवढ्यातच इथे आकाश म्हणतो की भूमी चल आपल्याला इथून निघावं लागेल. तर इथे अथर्वचं बरोबर लक्ष असतं की पोलीस आता तिथे येणार आहेत आणि त्यामुळे प्रेक्षकांनो अथर्वने त्या दोघांना तिथून पळून जायला सांगितलेलं असतं. आणि ते दोघेजण आता पळून जात असताना प्रेक्षकांनो इथे आता भूमीला सतत अपूर्वाच आठवत असते की कशा पद्धतीने अपूर्वा बलदेव बरोबर लग्न करून त्या घरामध्ये गृहप्रवेश करते आणि भूमी तिच्याबरोबर चांगलीच वागत असते. पण इथे अपूर्वा कितीही चांगली असली तरीसुद्धा मनामध्ये गैरसमज असल्यामुळे ती सुडाच्या भावनेनेच त्यांच्याबरोबर वागत असते. आणि खरं तर भूमी आकाशची जी काही आज परिस्थिती आहे ती अपूर्वामुळेच झालेली आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अपूर्वाने शेवटीला बलिदान दिलं आणि ती आता ग्रेट आहे असं सगळेजण म्हणतायत. पण भूमी आकाशच्या या अशा अवस्थेला जबाबदार कोण? तर अपूर्वाच आहे ना. तेव्हा प्रेक्षकांनो भूमी आकाश पळत असतात पण इथे भूमीला आता धावता येत नसतं. ती खूप जास्त थकलेली असते आणि तेवढ्यातच तिथे पोलीस येतात आणि त्या दोघांना आता चारी बाजूने घेरतात. आणि तो आता इन्स्पेक्टर म्हणत असतो की हे बघा आकाश आणि भूमी, तुम्ही पळण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला आम्ही चारी बाजूने आता घेरलं आहे. जर तुम्ही पळून जाण्याचा प्रयत्न केलात तर नाईलाजाने मला गोळी मारावी लागेल. त्यामुळे आता अजिबात पळून जाऊ नका. आमच्याबरोबर तुम्ही पोलीस स्टेशनला चला. चला चला निघा. असं म्हणून आता आकाश भूमीला पुन्हा एकदा पकडलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता पौर्णिमा येताना म्हणते, आई काय करताय तुम्ही? आधी त्या अपूर्वाला गोळी मारलीत आणि काय आता स्वतःला गोळी मारून घेताय की काय? तेव्हा रागिनी म्हणते, एक मिनिट, मी कधीच कुणासाठी स्वतःला संपवून घेत नसते, कळलं ना. मी लोकांना संपवत असते, स्वतःला नाही. तेव्हा पौर्णिमा म्हणते, आई पण हे काय केलं तुम्ही? तुम्ही त्या अपूर्वाला का गोळी मारलीत? अहो ती आपल्यासाठी मदतच करत होती ना. तिच्या खांद्यावरती बंदूक ठेवून आपण भूमी आकाशला आत्तापर्यंत त्रास देतच होतो. मग काय गरज होती तिला गोळी मारायची? तेव्हा इथे रागिनी म्हणते, मी तिला गोळी मारलेली नाही आहे. तो एक अपघात होता तो फक्त. पण एक गोष्ट मला कळत नाही आहे की ती अपूर्वा त्या ठिकाणी कशी काय आली? अपूर्वा आली, तिने आकाश आणि भूमी यांच्या दोऱ्यासुद्धा कापल्या, त्यानंतर त्यांचा जीव वाचवला आणि ती आपल्या गुंडांना मारत होती. आणि त्यानंतर मी क्षितिजाला त्या भूमीला गोळी मारत असताना ती अपूर्वा मध्ये आली आणि त्यांचा जीव वाचवला. याचा अर्थ कळतोय का तुला? याचा अर्थ हाच आहे की भूमी आणि आकाशबद्दल तिच्या मनामध्ये जो काही राग होता, जो काही गैरसमज झाला होता, तो कदाचित त्या बलदेवने बाजूला केला असेल. बलदेव यशस्वी झाला असेल आकाश भूमीची बाजू बांधण्यामध्ये. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की एक ह्याने अपूर्वा निघून गेली ते बरंच झालं ना, कारण तिचा आपल्याला काटाच झाला असता. अपूर्वाला जर भूमी आणि आकाश निर्दोष आहेत हे समजलं असतं तर मग तिने काय केलं असतं? आकाश आणि भूमीच्या पाठीमागे ती खंबीरपणे उभी राहिली असती. संपूर्ण पोलीस फोर्स तिने आपल्या पाठीमागे लावली असती मला पकडण्यासाठी. आणि जर तिने मला पकडलं असतं तर मी जिवंत आहे हे सगळ्यांना कळलं असतं आणि कशा पद्धतीने मी आकाश भूमीला त्रास दिला, मी पोलिसांच्या तावडीतून पळून गेले, या सगळ्या गोष्टी समोर आल्या असत्या. तेव्हा इथे अपूर्वा आता मेली ते जास्तीत जास्त बरं झालं असं ते म्हणत असतात. तेव्हा पौर्णिमा म्हणते की चांगलंच झालं ना, म्हणजे देवाने सुद्धा ह्या वेळेला फासे आपल्या बाजूने टाकलेले आहेत. देव तरी अशा इथे गुन्हेगार लोकांची कशा पद्धतीने मदत करत असतो हे काही कळत नाही प्रेक्षकांनो. त्यानंतर इथे भूमी आता स्वतःला त्रास करून घेत असते. अपूर्वाच्या बाबतीत जे काही झालं ते तिला सहन होत नसतं. ती कितीही वाईट असली तरीसुद्धा एकाएकी तिचं जाणं हे भूमीला आता त्रास देत असतं. तेव्हा भूमी भिंतीवरती स्वतःचं डोकं आपटत असते. आकाश म्हणत असतो की भूमी अगं काय करतेस तू? प्लीज असं काही करू नकोस. हे बघ तुला त्रास होईल या सगळ्याचा. भूमी म्हणत असते की आकाश माझ्यामुळे हे सगळं झालं, माझ्यामुळे आपण पुन्हा इथे अडकलो. रागिनी पटवर्धनला पकडत असताना आपल्याला आता बाहेरच राहायचं होतं, पण मी जास्त धावले नाही किंवा पळाले नाही आणि त्यामुळेच आपण इथे अडकलो गेलो ना. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की रागिनी पटवर्धनमुळे अजून किती लोकांचा जीव जाणार आहे खरंच कळत नाही आहे. आकाशला सांभाळणारे ते काका, त्याचबरोबर यशपाल काका, अभिजित आणि ती नर्स,
कितीतरी लोकांना इथे रागिणीने मारलेलं असतं. बरं, इतके गुन्हे करूनसुद्धा ती मोकाट बाहेर फिरते आणि आता तर अपूर्वालाच गोळी मारली. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आकाश म्हणत असतो की खरंच मला तर आता त्रास होतो ह्या सगळ्याचा. आपल्यामुळे नकळतपणे आपली लोकं जाण्यामध्ये कुठे ना कुठे आपणच जबाबदार ठरतोय ना भूमी. आपली काहीही चूक नसताना आपल्यासाठी त्या लोकांचे जीव जात आहेत, याचा किती त्रास होत असेल आपल्याला, या गोष्टीचा अंदाजसुद्धा त्या बाईला येणार नाही आहे. त्या बाईला इतका जीव लावला, तिच्यावरती विश्वास ठेवला आणि तिने काय केलं, तिने सगळ्यांचा विश्वासघात केला. ती बाई इतकी क्रूर असेल ना, या गोष्टीचा विचार मी कधीच केला नव्हता. तेव्हा भूमी म्हणते, आकाश आता आपण काय करायचं? रागिनी पटवर्धन जिवंत आहे, ती खूप मोठी गुन्हेगार आहे, हे आपण सगळ्यांना कसं काय पटवून द्यायचं? त्यानंतर प्रेक्षकांनो, चव्हाणला वाईट वाटलेलं असतं अपूर्वाच्या जाण्याचं. चव्हाण म्हणत असतो की अपूर्वा मॅडम निघून गेल्या, एका अशा निघून जातील असं कधीच वाटलं नव्हतं. माझं तर पर्सनलसुद्धा खूप जास्त नुकसान झाले. त्या मला मोठ्या बहिणीसारख्या होत्या. कुठे चुकलो, कुठे माझं काही अडलं तर त्या प्रत्येक वेळेला माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहायच्या, माझी मदत करायच्या. पण मी शपथ घेतो, ज्याने कुणी माझ्या बहिणीला माझ्यापासून दूर केले ना, त्यांना गोळी मारली ना, त्या गुन्हेगारांना मी सोडणार नाही आहे. त्या गुन्हेगारांना मी चांगली शिक्षा देणार. पण इथे सुद्धा चव्हाणचा गैरसमज झाला. तो इथे भूमी आकाशला जबाबदार ठरवत असतो. तो त्यांच्याकडेच रागाने बघत असतो. त्यानंतर इथे भूमी बिचारी घाबरते, कारण पोलीस लोक त्यांच्याबरोबर खूपच वाईट वागत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ही केस आता कुणाकडे जाईल, तर ही केस पुन्हा गायकवाड सरांकडे जाणार आहे. ते आता परत आलेत ना, मग आता ही केस पुन्हा त्यांच्याकडे जाणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी आणि आकाशच्या जीवात जीव येतो. तेव्हा इथे अभिजित म्हणजे बलदेव अपूर्वाच्या फोटोसमोर बसलेला असतो आणि रडत असतो. त्याच्याबरोबर मानसी आणि अथर्वसुद्धा असतात. तेव्हा इथे बलदेवला अपूर्वाबरोबर घालवलेले ते प्रत्येक क्षण आठवत असतात. जेव्हा तिचा लग्नानंतरचा पहिला वाढदिवस असतो, तेव्हा सगळ्यांनी तिला सरप्राईज दिलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, बलदेवचा वाढदिवस असतो, तेव्हाही सगळ्यांनी सरप्राईज दिलेलं असतं, पण तेव्हा अपूर्वामुळेच सगळी घाण झालेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मानसी आणि अथर्व बलदेवला शांत करत असतात, त्याला आधार देत असतात. म्हणत असतात की झालं ते खूपच जास्त वाईट झालं, पण तू आता स्वतःला सावर. तेव्हा प्रेक्षकांनो, अथर्व म्हणत असतो की बलदेव, अरे असं समज की अपूर्वाताईला वीरगती मिळाली. कारण का, म्हणजे इथे स्वतःचा जीव म्हणजे कुणीही देत नाही. आपण दुसऱ्याचा जीव वाचवत असताना स्वतःचा जीव देणं हे काही खायचं काम नाही आहे. तेव्हा तिला वीरगती आलेली आहे. मानसी म्हणत असते, हो ना, खूपच ग्रेट होत्या अपूर्वाताई. त्या आपल्याबरोबर वाईट वागल्या, त्या आपलं घर उद्ध्वस्त करायला आल्या होत्या, कारण त्यांचा गैरसमज झाला होता म्हणून त्या सुडाच्या भावनेने आल्या होत्या. पण त्या मनातून खरंच खूप चांगल्या होत्या. सत्य समजल्यानंतर स्वतःच्या जीवाची सुद्धा पर्वा नाही केली त्यांनी. एकेकाळी मला वाटत होतं की आपल्या बलदेवदादाची चॉईस चुकले का, त्यांनी चुकीच्या माणसाबरोबर लग्न केलं आहे का, त्यांचा पार्टनर चुकीचा आहे का. पण नाही बलदेवदादा, तुम्ही हे सिद्ध केलं की तुमची चॉईस खूपच जास्त ग्रेट होती. तुम्ही एका चांगल्या व्यक्तीबरोबर लग्न केलं होतं आणि ते त्यांनी जाता जाता का होईना पण प्रूफ केलं की त्या इथे म्हणजे प्रिन्सेससारख्या आल्या होत्या, त्या देवदूतासारख्या आल्या होत्या. जाता जाता त्यांनी सगळ्यांना आनंद दिला आणि मात्र स्वतः दुःखी होऊन गेल्या. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मानसीला ही गोष्ट खूपच जास्त खटकत असते की सत्य समजल्यानंतर इथे अपूर्वा अशा पद्धतीने जायला नको होती. बलदेव म्हणत असतो की तुम्ही मला समजवण्याचं काम करताय, मला शांत करण्याचं काम करताय, मला कळतंय, पण मी काय करू? मी अपूर्वाला सहजासहजी कसं काय विसरू? कारण अपूर्वा फक्त एकटीच तर होती ना माझ्यासाठी. आई माझी निघून गेली, त्यानंतर मला इतकं छान कुटुंब मिळालं, पण माझ्या हक्काची तर माझी अपूर्वाच होती ना. ती मला सोडून निघून गेली, मी एकटा पडलो पण पुन्हा एकदा. आता माझं कोण आहे? आता माझं स्वतःचं असं कुणीच नाही आहे, असं आता बलदेव म्हणत असतो. तेव्हा अथर्व म्हणत असतो, दादा असं नको म्हणूस, आम्ही आहोत ना सगळेजणं तुझ्यासाठी. जे काही झालं ते खूपच वाईट झालं, पण हे बघ, तू काळजी करू नको, आम्ही सगळेजण आहोत तुझ्याबरोबर. तेव्हा बलदेव म्हणत असतो की तुम्ही आहातच रे, पण अपूर्वाला सत्य समजल्यानंतर तीसुद्धा आपल्या घरातला एक भाग होऊन राहिली असती. सत्य समजल्यानंतर अचानकपणे तिने असं जायला नको होतं. ती खरंच खूप चांगली होती रे, तिचा खूप जीव होता माझ्यावरती. तिचं माझ्यावरती किती प्रेम होतं ना, हे फक्त मलाच माहिती आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी आकाशसुद्धा तेच म्हणत असतात की बलदेवचं खूप मोठं नुकसान झाले, त्याला खरं तर आता आपल्या आधाराची गरज होती. अथर्व आणि मानसी आहेत
पण ते दोघे जण अजून लहान आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाश म्हणत असतो की आपण त्याच्याजवळ असणं जास्त महत्त्वाचं होतं. तेव्हा प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता बलदेव म्हणत असतो, पण अपूर्वाचं बलिदान आपण वाया जाऊ द्यायचं नाही. सगळ्यात आधी आपल्याला रागिनी पटवर्धनला पकडायचं आहे, पण त्याआधी आपल्याला प्रॉपर्टीचे पेपर मिळवायचे आहेत. काहीही झालं तरीसुद्धा प्रॉपर्टीचे पेपर आपल्याला मिळाले पाहिजे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता बलदेव म्हणत असतो, काही झालं ना तरीसुद्धा अपूर्वाला आपण न्याय मिळवून द्यायचा. तर प्रेक्षकांनो, इथे आकाशभूमीची अवस्था बघा काय करून ठेवले. विनाकारण आता हवालदार पोलीस त्या दोघांना मारत असतात विनाकारण. आणि तेवढ्यातच तिथे गायकवाड सर येतात आणि म्हणतात की 1 मिनिट थांबा, मारू नका त्यांना. गायकवाड सर आल्यानंतर भूमी आणि आकाशच्या जीवात जीव आलेला असतो की आता तरी निदान काहीतरी चांगलं होईल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे बलदेव आता प्रॉपर्टीचे पेपर सगळीकडे शोधत असतो आणि हे तेच प्रॉपर्टीचे पेपर आहे जे अपूर्वाने इथे बलदेवला फसवून त्याच्यावरती सही घेतली. म्हणजे बघा, इथे मेली अपूर्वा आणि सगळ्यांच्या नजरेत ग्रेड झाली, पण इथे तिने किती मोठा गोंधळ करून ठेवला आहे हे मात्र आता कुणालाही दिसत नाही आहे की तिने प्रॉपर्टीचे पेपरसुद्धा स्वतःच्या नावाने केलेत आणि ते सुद्धा तिच्या नावाने झालेले नाही आहेत. ते सुद्धा आता रागिनी आणि पौर्णिमाच्या नावावरती होणार आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो, रागिनी इथे आता महाजन मॅन्शनच्या बाहेर आलेली असते. तेव्हा पौर्णिमा म्हणते, आई आता इथपर्यंत आलाच आहात तर चला आतमध्ये आणि सगळ्यांना इथे संपून टाका, सगळ्यांना मारून टाका. तेव्हा इथे पौर्णिमा आता रागिनी हिला घरामध्ये जायला सांगत असते आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, लवकरच आता रागिनी घरामध्ये जाणार आणि सगळ्यावरती आपला अधिकार सांगणार हे मात्र नक्की.